नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं मस्त अशी एक कैरी घेतली आणि एक काकडी आणि एक टॅमॅटो. याच्यापासून अगदीच तोंडाला अशी चव येणार आणि पाणीही सुटणार अशी आपल्याला रेसिपी बनवायची. अगदीच चमचमीत आणि चटमटीत. चला मग ह्या काकडीची पूर्ण आपण अशा पद्धतीने साल काढून घ्यायची. बघा मैत्रिणींनो, संपूर्ण साल काढून घ्यायची बरं का. आणि खरं सांगू का, उन्हाळ्याचे दिवस आहे, असं चटमटीत असं खाऊशी वाटतंच. काहीतरी चटमटीत तोंडी लावायला खरंच खूप छान. तोंडी लावायला अगदीच अप्रतिम असे. ते बघा, कैरीची बी साल काढून घेतलेली पाहू शकता. कारण की कैरी आपली वरचं त्याचा जी साल असते ती जरा कडवट लागते, त्याच्यामुळे त्याचीसुद्धा साल काढून घेतली. आणि इथं अशी किसणी घेतली. किसणीने आपण संपूर्ण ही काकडी मैत्रिणींनो किसून घेणार आहे. पहा, मस्त अशी किसून घ्यायची मैत्रिणींनो, पाहू शकता. आणि खरंच खूपच चटमटीत असं वाटतं. तुम्ही तसंच खाणार, एवढं भारी लागतं. बघा, हे बघा, आपली काकडी तर किसून झालेली आहे मैत्रिणींनो. आता घ्यायची आहे आपल्याला ती कैरी किसून बरं का. कैरी बी आपली आतमध्ये बाठा आहे, तिच्या चौखून संपूर्ण किसून घ्यायची. मस्त अशी किसून घ्यायची. पहा मैत्रिणींनो, खरंच खूप छान. अगदी कचकच नाही करणार, काय नाही, अशी किसून घेतलेली कैरी आणि काकडी. वा, खायला पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. हे बघा, कैरी बी अगदी छान अशी किसून घेतलेली. त्याच्यानंतर आपण ते टॅमॅटोसुद्धा किसून घेणार आहे, किंवा चिरूनही टाकलं तरी चालतं. पण मी काही किसून टाकणार आहे, काही चिरून टाकणार आहे. पहा, अगदी लाल जरा टॅमॅटो किसून घेणार आहे मैत्रिणी, पाहू शकता. ते टॅमॅटोचा त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकलं की छानच अगदी मस्त अशी ही चटणी लागते बरं का. मग आता ही चटणी काय मैत्रिणी फक्त 5 मिनटात तयार होते. आपल्याला काही तिला परतायची नाही, काय नाही, पाहू शकता. आणि इथं आता थोडं पाणी सुटलेलं आहे, ते पाणी आपण काढून टाकणार आहे बरं का. हे बघा, अशा पद्धतीने हे पिळून दाबून पाणी मी काढून टाकणार आहे. तुम्हाला दिसनच हे बघा. नंतरही पाणी सुटतं, त्याच्यामुळं आपल्याला हे आधी पाणी काढून टाकायचं एवढं. हे बघा, चटमटीत अशी कैरी बनवायची, चटणी बनवायची मैत्रिणी. तुम्ही चटणी म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा, पण शक्यतो ही कोशिंबीर नाही, चटणीच आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता हे टाकून दिलं आहे आपण. त्याच्यानंतर मी अर्धा टॅमॅटोसुद्धा चिरून टाकणार आहे. हे बघा, मस्त एकदम बारीक कट केला आहे बरं का तो सुद्धा. त्याच्यानंतर टाकणार आहे मीठ. हे बघा, अशा पद्धतीने मीठ टाकून घ्यायचे. आणि तुमच्याकडे जेवढे घरातले मसाले फक्त ते टाकायच्यात, असं काही वेगळं काही नाही आहे. इथं पहा, अगदी कडक असं तेल तापून घेतलेलं आहे मी, पाहू शकता. ह्या चटणीत टाकणारे आता मी त्या तेलात जिरी मोहरी, मस्त कवळ्या अशा मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची. पहा, मस्त तडका बसला आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे थोडेसे मसाले. पहा, घरातले चटमटीत मसाले असे टाकणार आहे. खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. मस्त तडका बसलेला आहे, पाहू शकता. आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. पहा, असं पहा मैत्रिणी, सुटलं ना तोंडाला पाणी ही काकडीची कैरीची चटणी पाहून. तोंडी लावायला अगदीच अप्रतिम अशी ही चटणी आहे मैत्रिणी. पहा, किती सुंदर आहे मैत्रिणी. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात. हे बघा, मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आपली. अगदी तशी खाल्ली तरी काही प्रॉब्लेम नाही. मस्त अशी चटकदार
आणि हीच चटणी जर तुम्ही भेळीमध्ये मिक्स केली ना, अगदीच अप्रतिम अशी लागणार पहा, एकदम छान. चला मैत्रिणी, आपण उद्या भेटूया असंच नवीन व्हिडिओ घेऊन. बाय.